नमस्कार. खोटं वाटेल तुम्हाला, पण आपल्या तरुणाईला दुःख भयंकर आवडतं. मग ते बेकारीचं असेल, बेरोजगारीचं असेल, गरिबीचं असेल किंवा प्रेमभंगाचं असेल. अशा दुःखाचं दळण दळत आपलं आयुष्य कसं फालतू आहे हे सांगण्यात कित्येकांना मोठं कौतुक वाटत राहतं. दुःखाच्या रांगोळ्या रेखाटण्याची सवय, तीही तारुण्यात. कुणाला खरं वाटणार नाही, पण युथ विथ एक्सक्युजेस हे प्रमाण आपल्याकडे भयंकर आहे. अशा वेळी वयाच्या 4थ्या वर्षी वडिलांचा मृत्यू, 13व्या वर्षी आईचं निधन आणि 19व्या वर्षी आयुष्याचा आधार असलेल्या भावाचे मरण पाहिलेल्या एका अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने काय करायला हवे? रडत कुढत बसायला हवे की अगदीच असह्य होऊन स्वतःला संपवायला हवे? पण छे, अशा दुःखांशी 2 हात करत अभिनय, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रात स्वतःचा कीर्तिध्वज उभारणाऱ्या आपल्या आजच्या तरुण तेजांकित म्हणजे कश्मीरा कुलकर्णी. एका अत्यंत सर्वसाधारण कुटुंबात सांगली शहरात त्यांचा जन्म झाला, तोही थेट सिनेमा थिएटरमध्ये. थिएटरमध्ये सिनेमा सुरू होता नाचे मयुरी. योगायोगाची गोष्ट म्हणजे या सिनेमात अपघातात पाय गमावलेली मयुरी आपल्या आत्मविश्वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर स्वतःचे कर्तृत्व गाजवते. तसेच वडील, आई आणि भाऊ हे आपले आधारस्तंभ गमावल्यानंतरही कश्मीरा यांनी रिअल लाईफ मधल्या मयुरीचा वारसा रिअल लाईफ मध्ये खरा करून दाखवला आहे. घरी पराकोटीचे दारिद्र्य असतानाही त्या कधी खचून गेल्या नाहीत. रस्त्यावरती लहान मोठ्या वस्तू विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांनी कधीही श्रमाची लाज बाळगली नाही. शैक्षणिक आयुष्यात उत्तम व्हॉलीबॉलपटू असलेल्या कश्मीरा यांना प्रतिकूल परिस्थितीमुळे खेळात आपले करिअर करता आले नाही. पण म्हणून त्यांनी रण्या कुण्या पर्याय स्वीकारला नाही, तर आपल्या आईच्या इच्छेखातर खेळाची इच्छा बाजूला सारून त्या अभिनयाकडे वळल्या. महाविद्यालयीन जीवनात आपल्या अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी अनेक युवक महोत्सव गाजवले, कितीतरी पारितोषिके पटकावली. आईची इच्छा आणि तिला दिलेला शब्द पुरा करता यावा यासाठी अगोदर नाटक, पुन्हा मालिका आणि नंतर त्या चित्रपटांकडे वळल्या. मराठी मालिकेच्या इतिहासातील सर्वात दीर्घकाळ चाललेल्या 4 दिवस सासूचे या मालिकेतील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. यातूनच पुढे राजा नंबर 1, मध्यम वर्ग, डब्बा ऐस पैस, ढोलकी, जर्नी प्रेमाची असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी केले. पण या सगळ्यांपैकी कॅरी ऑन मराठा या मराठी चित्रपटातील कन्नडिगा हेल असलेल्या कुसुमची भूमिका खूप गाजली. मराठीतील आघाडीची अभिनेत्री असा त्यांचा लौकिक तयार झाला. श्री गुरुदेव दत्त या मालिकेतील अनुसया मातेची त्यांची भूमिकाही लोकांच्या चांगलीच स्मरणात राहिली. पण याच वेळी आपण हे लक्षात घ्यायला हवे की त्या इथेच थांबल्या नाहीत. मराठी बरोबरच हिंदी आणि तेलुगू तसेच तमिळ चित्रपटातही त्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या. दृश्य काव्यम या तेलुगू चित्रपटातील भूमिकेने टॉलिवूड इंडस्ट्रीतील आश्वासक अभिनेत्री म्हणून त्यांचे नाव पुढे आले. 4 भाषांमधील चित्रपट, मालिका अशा चढत्या यशाने एखाद्याचे हात स्वर्गाला जाऊन टेकले असते. बस आपल्या आयुष्याची नौका आता किनाऱ्याला लागली म्हणून निवांत पण आले असते. परंतु कश्मीरा यांच्या बाबतीत असे घडलेले नाही. चित्रपटात यश मिळत असतानाच्या काळातच या झगमगत्या दुनियेतील यश दीर्घकालीन टिकणारे नसते याची त्यांना पक्की जाणीव झाली. त्यातही जे यश केवळ पैसा आणि प्रतिष्ठा मिळवून देते ते आत्मिक समाधान देणारे नसते. म्हणून तर लहानपणी गरिबीचे चटके सोसलेल्या, अनाथपणाची वेदना भोगलेल्या कश्मीरा यांनी असे दुःख अन्य कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून स्त्रियांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी सुकन्या महिला गृह उद्योग या संस्थेची स्थापना केली. आज घडीला या माध्यमातून शेकडो महिलांच्या हातांना त्यांनी काम मिळवून दिले आहे. बालपणात वडिलांच्या निधनानंतर जे आपल्या आईला सोसावे लागले
ते अन्य कोणत्याही स्त्रीला सोसायची वेळ येऊ नये या भावनेतून त्या हजारो स्त्रियांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम करत आहेत. 4 भाषातील चित्रपट व मालिका, यात अभिनय, त्यानंतर गृहउद्योग एवढे सगळे करण्यात एखाद्याचा ऊर धपापून गेला असता. पण हे सारे करूनही कश्मीरा यांची धडपड थांबलेली नाही. त्यांनी समाजातील गरजूंना मदत करण्यासाठी शुचिकृत्य फाउंडेशनची स्थापना केली. गरीब आणि गरजू कुटुंबांना त्यांनी वेगवेगळ्या तऱ्हेची मदत तर उपलब्ध करून दिलीच, सोबत पर्यावरण पूरक उपक्रम राबवले आणि कोरोना कहराच्या प्रतिकूल काळात शेकडो लोकांपर्यंत त्यांनी आपली मदत पोहोचवली. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षी पितृछत्र हरवलेल्या आणि पुढील काळात आयुष्यातील सगळे आधार गमावलेल्या एका मुलीने स्वतःच्या जिद्द आणि धाडसाच्या बळावर शेकडो कुटुंबासाठी वटवृक्ष बनावे, ही गोष्ट तरुणाईसाठी अखंड प्रेरणेचा स्रोत ठरणारी आहे. बालपणात वडिलांबरोबर नरसोबाच्या वाडीला खूप वेळा गेल्याच्या आठवणी त्यांच्या काळजात घर करून राहिलेल्या आहेत. परिणामी हे सगळं करत असताना मी स्वतः काहीही करत नाही, परमेश्वर आणि गुरु माऊली यांच्या कृपेने हे सर्व घडत आहे, अशी ही श्रेयाला विनम्र नकार देण्याची त्यांची आध्यात्मिक वृत्ती त्यांच्याबद्दलचा आदर वाढवणारी आहे. म्हणून तर युथ विथ एक्सक्युजेस मानणाऱ्या तरुण पिढीने युथ विथ एनर्जी अँड एनलाइटमेंट यावर प्रगाढ श्रद्धा असलेल्या त्यांच्यासारख्या तेजस्वी तरुण तेजांकितेचा काहीसा दीर्घ पण तितकाच मूलभूत असणारा संवाद आवर्जून ऐकावा, अनुभवावा, ही विनंती. नमस्कार, माझं नाव कश्मीरा कुलकर्णी. मी मूळची सांगलीची आहे आणि त्यानंतर कामानिमित्त मी पुणे, मुंबई, चेन्नई, हैदराबाद कामासाठी लागेल तसा प्रवास करत पुढे गेले. सध्या मी अभिनय क्षेत्रामध्ये काम करतेय. तर हा झाला अभिनयासाठी लागणारा शहरांचा प्रवास. तर आज तुमच्याबरोबर प्रेरणेचा प्रवास या विषयावरती गप्पा मारायला मला इथे बोलवलंय. तर खरंच मी म्हणजे यशवंत महाविद्यालय नांदेड यांचा मराठी विभाग यातील सर्व सभासदांचं, विद्यार्थ्यांचं, सर्वांचं खूप मनापासून सर्वांची आभारी आहे की त्यांनी या गोष्टीसाठी माझी निवड केली. तर हो, म्हणजे आयुष्यामध्ये बरेचसे अनुभव असे असतात, त्यातून आपल्याला खूप छान काही गोष्टी शिकायला मिळतात. मी फारसं काही माझ्या भूतकाळाबद्दल बोलणार नाही, कारण ते सगळं आधीपासूनच गुगलवरती, नेटवरती उपलब्ध आहे. आणि शेवटी सगळ्यात मोठी गोष्ट जी माझ्या आयुष्यात मी शिकली आहे ती म्हणजे भूतकाळांबद्दल चर्चा करून, गप्पा मारून हा फक्त वेळ फुकट जातो, त्यातून आपल्याला काहीच मिळत नाही. त्यामुळे पुन्हा तीच गोष्ट मी इथे करणार नाही. पण त्या गोष्टींमधून मला काय शिकता आलं आणि मला इथून पुढचा प्रवास करण्यासाठी त्या गोष्टींमधून कसं मार्गदर्शन झालं हे नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करेन. कारण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात आणि त्याच्यावरती निर्णय घेण्याची क्षमता ही प्रत्येकाची खूप वेगवेगळी असते. पण निदान ऐकण्यातून वगैरे काही वेळा बऱ्याचदा असं होतं की आपल्याला अरे हे असं नसतं ना, असं असतं ना, तर हे केलं असतं तर जास्ती बरं झालं असतं. कारण त्याची विचार करायची पद्धत ही त्या पद्धतीची असते. त्यामुळे मला असं वाटतं की नो डाऊट की प्रत्येकाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामधल्या येणाऱ्या अडचणी याचं स्वरूप वेगवेगळं असतं. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की माझ्या जागी येऊन बघ म्हणजे तुला कळेल वगैरे असं. पण हे अगदीच योग्य आहे. त्यामुळे तुमच्या कुठल्या तरी अडचणींवर मी उपाय सांगणं हे योग्य वाटत नाही मला. कारण तो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. कारण तुमच्या समोर काय अडचण आहे ही माझ्यापेक्षा किंवा इतर कुणाही पेक्षा तुम्हालाच जास्त चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्यामुळे मी सांगितलेलं कितपत तुम्हाला पटेल, कितपत तुमच्या उपयोगी येईल हे मला माहित नाही. पण काही जणांना जरी त्याचा काही उपयोग झाला आणि त्यांच्या आयुष्यामध्ये चांगलं काहीतरी झालं तर मला त्याबद्दल खूपच आनंदच वाटेल मला नेहमी. त्यामुळे म्हटलं की आपण जरा छान गप्पा मारूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट की आता जे काही करोनाचं संकट आपल्यावर आलेलं आहे त्याबद्दल फार काही ताण घ्यायची अजिबात गरज नाहीये. पहिली गोष्ट, कारण
दर 100 वर्षातून एकदा हे असं मोठं महासंकट पूर्ण जगावर येतं. आणि हे काही फक्त आपल्यावर, आपल्या घरातल्यांवर, आपल्या गल्लीतल्या लोकांवर किंवा आपल्या शहरातल्या लोकांवर आले असं नाहीये. पूर्ण जगावर आले. प्रत्येक जण याच्यामधून भरडला जातोय आणि हे निसर्ग निर्मित आहे. कुणीही त्यासाठी कारणीभूत ठरलं असेल. आपण म्हणतो की यांच्यामुळे आला, त्यांच्यामुळे आला, पण ते कारण मात्र आहे. निसर्गाने ही गोष्ट ठरवलेली होती आणि ती होणार होती, कारण निसर्गाला त्याचा स्वतःचा वेळ हवा आहे. पूर्ण 100 वर्षातून एकदा ही गोष्ट होतेच होते, कारण आपल्या निसर्गाचे काही पॅरामीटर्स आहेत. हे सायंटिफिकली पण प्रूव्हन आहे, शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे त्या अभ्यासानुसार जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला लक्षात येईल की आपल्या निसर्गाचे काही ठराविक पॅरामीटर्स आहेत, 4 आहेत. आणि त्या 4 पॅरामीटर्समध्ये जर काही वर खाली जास्त प्रमाणात झालं तर निसर्ग पुन्हा पूर्ववत होण्यासाठी हा वेळ घेतो. आणि मला खरंच मनापासून असं सांगायचं की मला त्यात काही चुकीचं आहे असं वाटत नाही. बऱ्याचदा कसं होतं की एखादी गोष्ट आपल्या समोर असेल, त्या गोष्टीबद्दल सगळी माहिती जरी आपल्याला असली तरी आपण ती पटकन मान्य करत नाही, ऍक्सेप्ट करत नाही, कारण त्याचं मूळ कारण आपल्याला माहिती नसतं. आपल्याला एकदा कोणी सांगितलं ना की ह्याच्यामुळे हे झालंय, त्यामुळे आपल्याला ह्याच्यामुळे झालंय, त्यामुळे ठीक आहे, म्हणजे याचं कारण आहे, असं असं आहे. म्हणजे एखाद्या बातम्या फक्त आपण बघतो की असं झालं तसं झालं, पण हे झालं त्याच्यापेक्षा ते कसं झालं आणि काय झालं, आपण म्हणतो ना की त्याची गोष्ट लोकांना खूप महत्वाची ठरते. याचं कारण असं आहे की त्यांना त्यातून कारण कळतं, ते कारण त्यांच्या बुद्धीला, विचारसरणीला पटतं आणि ते पटल्यामुळे ऍक्सेप्टन्स खूप सोपा होतो. त्या गोष्टीला मान्य करणं खूप सोपं होऊन जातं. त्यामुळे ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की आपण आपल्याला हवा तसा निसर्गाचा वापर करतो, निसर्गाची काळजी घेत नाही. प्रत्येक जण, तुम्ही आपल्या मनाला प्रश्न विचारा की आपण वृक्षारोपणासाठी किंवा निसर्गाची काळजी घेण्यासाठी कितपत स्वतःहून प्रयत्न करतो किंवा आपण निसर्गाला कितपत परत देतो. तर खूप कमी लोकांचं त्याच्यावर हो असं उत्तर येईल, ते पण पूर्णपणे नसेल याची मला खरंच खूप खात्री आहे. कारण जेवढं निसर्ग आपल्याला देतोय तेवढं आपण निसर्गाला परत कधीच देत नाही. मग निसर्गाने पूर्ववत येण्यासाठी कुणाकडे बघणार, तर तुला स्वतःलाच ते पूर्ववत करायचं आहे. मग ते पूर्ववत करत असताना जर आपल्या वागण्याचा, त्या प्रोसेसमध्ये जर त्रास होत असेल, अडचणी येत असतील, तर मग निसर्ग आपल्याला आपोआप बाजूला ठेवतो. म्हणजेच का, आपण आपल्या घरी आहोत. आता आपल्या एखाद्या कार्यामध्ये कुणी आपल्याला त्रास देत असेल, मध्ये मध्ये करत असेल, तर आपण त्यांना सांगतो नाही की जर शांत बसता 5 मिनिटं, मला माझं काम करू देत, किंवा त्याच्यामुळे जर तुमचं काम बिघडत असेल तर तुम्हाला त्या गोष्टीचा रागच येईल ना, तुम्ही ती गोष्ट बाजूला करण्याचाच प्रयत्न करणार. हीच गोष्ट निसर्ग करतोय. त्यामुळे याबद्दल खूप काही पॅनिक होण्याची गरज नाही. आपण निसर्गाला त्याचा वेळ आनंदाने देऊया. जर 100 वर्षातून एकदा ही गोष्ट होत असेल, म्हणजे 100 वर्ष निसर्ग आपल्याला त्रास देतो का, तर नाही. आपण आपल्याला हवं तसं वागतोच ना. मग 100 वर्षातले 2-3 महिने जर निसर्गाला त्याच्या पद्धतीने हवे असतील तर आपण का देऊ नये. त्यामुळे मला असं वाटतं की खूप बेसिक गोष्ट आहे की निसर्गाला त्याचा वेळ हवाय आणि आपण तो वेळ त्यांना शांतपणे देऊयात. हे आपण डोक्यात ठेवलं ना की इथे अर्धा ताण कमी होईल. सुरुवातीचा म्हणजे भीती जी असते ना, पहिली भीती की आता काय होईल, आता पुढे काय, ही इथे कारण आपल्याला कळल्यामुळे हे कशामुळे होतंय हे आपल्याला लक्षात आलं. आता त्याच्या पुढची गोष्ट जर आपण विचारात घेतली की ठीक आहे, आपण निसर्गाला वेळ देतोय, पण त्या निसर्गामुळे किंवा निसर्गाच्या पूर्ववत होण्याच्या प्रोसेसमुळे आपल्याला कोणकोणत्या अडचणी ना सामोरं जावं लागतंय. तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं, पुढच्या करिअरचं संकट समोर दिसत असेल, परीक्षेबद्दलचे प्रश्न निर्माण झालेले असतील, काही जणांना व्यवसायाबद्दल प्रश्न निर्माण झालेले आहेत. आणि असं नाही आहे की खूप श्रीमंत माणसं आहेत म्हणजे त्यांना काही नाही, मध्यमवर्गीय किंवा गरीब असं खरंच काही नाहीये. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात त्याच्या कुवतीप्रमाणे अडचणींना सामोरं जावं लागतंय. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. कारण बऱ्याचदा कसं होतं माहिती का की हे काय पैसेवाले आहेत, त्यांना काय फरक पडतो, किंवा गरिबांना सरकार देतंय, आमचाच त्रास होतो. प्रत्येकाला अगदी मान्य आहे मला तुमचं हे म्हणणं की हे खरंच होतं आहे, नाही होत असं नाहीये. पण
आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की निसर्ग आपल्या कुणाबरोबर भेदभाव करतोय का? की श्रीमंत आहे म्हटल्यावर त्याला कोरोना मी काय होणार नाहीये, मी गरिबांनाच फक्त होणार, किंवा मध्यमवर्गीयांना कोरोना जास्ती झाला पाहिजे कारण गरिबांना सरकार वाचवणार आहे, असं खरंच काही नाहीये. पण निसर्ग जर आपल्या बरोबर कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही तर आपण कुठल्याही गोष्टीबद्दल भेदभाव कशाला करा? त्यामुळे इथे दुसरा मुद्दा गेला, कारण ह्या सगळ्या मीडियामध्ये ज्या गोष्टी अशा पसरत असतात ना, की मग आमच्याच बरोबर असं आणि त्यांच्याच बरोबर तसं, किंवा शेतकऱ्यांनाच त्रास होतोय फक्त, आर्टिस्ट लोकांना, प्रत्येक जण स्वतःबद्दल विचार करतो आणि स्वतःचा मुद्दा मांडतोय. स्वतःबद्दल काळजी घेणं ही खूप चांगली गोष्ट आहे, माझं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही, भेदभावही नाही. पण मला असं वाटतं की जेव्हा पूर्ण जगावरती वेळ आलेली असते तेव्हा अशा परिस्थितीत तर निदान काही महिने, 100 वर्षातले काही महिने आपण प्रत्येकाबद्दल विचार करूयात. कारण यावेळी फक्त स्वतःचा विचार करून एकतर घडणार काहीच नाहीये वेगळं असं, कारण ती गोष्ट जगात प्रत्येकावर आली तर तुमच्यावरती काही फक्त वेगळी आलेली नाहीये. त्यामुळे ही गोष्ट आपण तिथे बाजूला ठेवूयात. एक तर पहिला मुद्दा याचं कारण कळलं, दुसरी गोष्ट की ऍक्सेप्टन्स आलं, हे सगळ्यांबरोबर आलंय. त्यामुळे आपल्यामध्ये एक ठहराव येतो, शांतपणा येतो की हे फक्त माझ्याबरोबर नाहीये, सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे, म्हणजे फक्त माझ्या परीक्षेचा प्रॉब्लेम नाहीये, सगळ्यांच्या परीक्षेचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये इथपर्यंत मेहनत केलेली आहे, कष्ट केलेले आहेत, प्रत्येकाकडे पैशांचे प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाला उद्या काय आपण खाणार हे प्रॉब्लेम्स आहेत, प्रत्येकाकडे आहेत, नाही असं नाही. मग यातून आपण काय करू शकतो? जेव्हा आपल्याकडे स्वतःसाठी करण्यासाठी काहीच नसतं ना, किंवा काही सुचत नाही ना, तेव्हा आनंदासाठी म्हणा किंवा समाधानासाठी म्हणा, आपण समोरच्यासाठी छोटंसं काहीतरी करून बघावं. यातून मला आलेला अनुभव आहे ना, तिथे एक समाधान मिळतं, एक आनंद मिळतो, आणि तो जो आनंद तुम्हाला मिळतो ना, त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळते की खूप छान काहीतरी पण करण्यासारखं या आयुष्यामध्ये आहे. म्हणजे एवढ्या अडचणींमध्ये सुद्धा आपण काहीतरी चांगलं करू शकतो. आता ही गोष्ट मला असं वाटतं की तेवढी आनंदित तुमच्यासाठी नसली असती जेव्हा तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, हा आहे माझ्याकडे म्हणून दिलं, हा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला. त्याच्यासाठी पण खूप चांगली विचारसरणी किंवा विचार करायची ही पद्धत असली पाहिजे की असताना सुद्धा दिलंच पाहिजे. पण नसताना सुद्धा जेव्हा तुम्ही देता तेव्हा त्याचं पुण्य खूप चांगल्या म्हणजे मोठ्या प्रमाणात काउंट केलं जातं. सॉरी, म्हणजे तुम्ही कितपत या गोष्टींवर विश्वास ठेवता माहिती नाही, पण आध्यात्मिक धार्मिक या सगळ्या गोष्टींचा पण बराच अभ्यास मला आवडतो करायला. त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुमच्याशी बोलते. आणि या बाबतीतच असं नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये मी बऱ्याच पॉइंट ऑफ व्ह्यूनी त्या गोष्टीचा आधी विचार करते. मला माझ्या आयुष्यामध्ये प्रश्न उत्तरं आली नाहीत असं अजिबात नाहीये. मी अगदी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन की तुम्ही जर वाचलात माझा भूतकाळ तर तुम्हाला लक्षात येईल की आयुष्यात अशा गोष्टी खूपदा, म्हणजे असं म्हणत नाही की एकदा किंवा दोनदा, खूपदा अशा वेळा आल्यात आयुष्यामध्ये की जेव्हा एखादा निर्णय घ्यायचा आहे. बरं, निर्णय घेताना आपण एकतर जेव्हा ती वेळ आपल्यावर येते तेव्हा अर्धी गोष्ट किंवा अर्ध्यापेक्षा जास्त गोष्ट अशी असते की आपण त्या टेन्शनमुळे आपण आपला मेंदू जवळपास ब्लॉक करून टाकतो, टेन्शनमुळे की आपल्याला काही सुचत नाही. तोपर्यंत वेळ चाललेली असते. आता वेळ जाते, निर्णय घेण्याची ती वेळ जवळ आलेली असते आणि हा आपला वेळ सगळा विचार करण्यात चाललेला असतो. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, ठीक आहे आपल्याला सुचत नसेल तर आपण आपले आई वडील, मोठे कुणी भाऊ बहीण घरी असतील त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा, असं दुसरा ऑप्शन आपल्या मनात येतो. तिथे मग दोन गोष्टी येतात, एकतर ती लोक असतात आयुष्यात किंवा नसतात, किंवा असतील तर ते तुम्हाला समजून घेतील की नाही घेतील, त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा असू शकतो. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. तर माझ्या आयुष्यात असं होतं की ती लोक नव्हतीच, म्हणजे जिवंतच नाहीये कोणी आयुष्यात ज्यांच्या बरोबर चर्चा करून मी कुठल्या गोष्टीचा निर्णय घ्यावा, त्यावेळेची गोष्ट सांगते मी. आणि तेव्हा त्याचं अजून टेन्शन, तेव्हा पुन्हा प्रश्न की माझ्याच बरोबर का, माझ्याच आई वडील का जिवंत नाहीयेत किंवा काय, असे बरेच प्रश्न यायचे. आणि मी अगदी तुम्हाला सांगते की
परिस्थिती आता जशी लोकांची आहे ना तशी होती तेव्हा. मी असं नाही म्हणत आहे की मी कधीच मला त्रास झाला नाही किंवा काही, असं खरंच नाहीये, कारण मी पण शेवटी एक माणूस आहे. पण मी त्या गोष्टीमधून समजून घेत गेले की त्या गोष्टी आपण म्हणतो ना की ज्या गोष्टी आहेत ना त्यांचा आपण नेहमी विचार करावा. ही गोष्ट मी अगदी मनापासून आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये, रोजच्या माझ्या विचारसरणीमध्ये बिंबवून सरावानी ती आणली आहे असं मी अगदी म्हणेन. की ठीक आहे, आई वडील नाही आहेत ना आपल्याकडे, हरकत नाही, आता मी त्यांना काही परत आणू तर शकत नाही. कुठे गावाला असते, बाहेर देशात असते, वाद झाले असते तर मी ते वाद मिटवून सॉरी म्हणून पाया पडून काहीही त्यांना मनवण्याचा प्रयत्न केला असता. पण जिवंतच नसतील तर माझ्यापुढे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. तेव्हा आयुष्यात पहिल्यांदा मी मेडिटेशन तेव्हा सुरू केलं की शांतपणे मी बसले होते आणि कुठलाच विचार न आणता माझ्याकडे असलेल्या गोष्टींचा मी विचार केला. पहिली गोष्ट की माझी बुद्धी मला साथ देते, म्हणजे माझ्या बुद्धीचा मी चांगला विचार करण्यासाठी उपयोग करू शकते. मी मतिमंद नाही, मला बोलता येतंय, मला छान ऐकू येतंय, मला चालता येतं, हात पाय धड आहेत आणि देवाच्या कृपेने धडधाकट शरीर आहे, कुठल्याही प्रकारचा आजार नाही. कारण मी व्हॉलीबॉल खेळत असल्यामुळे तेव्हा कंटिन्यू म्हणजे शरीराचा व्यायाम वगैरे भरपूर होत होता. त्यामुळे सगळ्यात बेसिक ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट तेव्हा मला जाणवली. त्यानंतर मी म्हटलं की आता काय करावं आयुष्यामध्ये हे मला कळत नव्हतं. की आता तोपर्यंत बरंच आयुष्यामध्ये स्ट्रगल हे केलेलंच होतं, म्हणजे अगदी जोडवी बसवणं, अगदी 1-2 दिवसांच्या बाळांचे कान टोचणं वगैरे सगळे प्रकार मी केलेले आहेत. तर सोनार कामच करायचं, कारण आम्ही सराफ कट्ट्यातच राहायला असल्यामुळे. पण ह्या सगळ्या गोष्टींमधून शिकता आलं की हे काम केलं तरी आपल्याला रोजच्या जेवणासाठी लागणारे पैसे मिळत आहेत, ते काम केलं तरी आपल्याला पैसे मिळत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा शिकले मी. त्यामुळे असं की कुठल्याही कामाला कमी लेखू नये आपण. आत्ताचा प्रश्न काय आहे लोकांचा की आता नोकरीवरून काढून टाकलंय, बिझनेस हे ते सगळ्या गोष्टी आहे, पण मग आता करायचं काय, मग आता पैशांचं काय, घर कसं चालवणार, हे लोकांपुढे प्रश्न आहेत. कारण कुठेतरी मला असं वाटतं की लोकांच्या मनात की आता माझं हॉटेल होतं, आता तेवढी इन्व्हेस्टमेंट नाहीये, लोकांना पगार देण्यासाठी तेवढे हे नाहीये, मग आता करायचं काय, थोडं कमी लेवलचं होईल पण करा. लोकांना असलेल्या पोझिशनवरून कमी ह्याच्यावरती यायला नाही आवडत. आणि हे सगळे त्यांच्या मनाचे खेळ आहेत प्रत्येकाच्या. काम हे काम असतं, हे जर तुम्ही डोक्यात ठेवून सुरू केलं ना तर तुम्हाला कधीच पैशांची कमी पडत नाही. कुठल्याही गोष्टीचा विचार करताना म्हणजे मला तेव्हा जे जाणवलं की सगळ्यात रोज मला काय लागतं. आता मी आत्ता घरी आहे, मला आत्ता जाणवतं की आत्ताच्या प्रॉब्लेममुळे माझं काम बंद आहे, माझं ट्रॅव्हल बंद आहे, मी जोपर्यंत ऍक्टिंग करणार नाही तोपर्यंत मला पैसे मिळणार नाहीत. पण देवाच्या कृपेने असं आपण म्हणतो की निदान मी 2 वेळेचं आत्ता खाऊ शकते. पण आत्ताच्या ह्याच परिस्थितीमध्ये मी जर या क्षेत्रामध्ये नसते आणि मी एक साधारण कुठली तरी मुलगी रस्त्यावरती किंवा धुणं भांडी करणारी अशी असते तर मग त्यांच्या आयुष्यात आता काय चाललं असेल. हा विचार करताना देवाच्या कृपेने तेवढा समजूतदारपणा दिलेला आहे की किंवा अभिनय क्षेत्रामुळे तो मिळाला असं मी म्हणेन की त्या व्यक्तीच्या जागेवर बसून आपण विचार करू शकतो की त्याच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या मनामध्ये आता कुठल्या पद्धतीचं वादळ चालू असेल किंवा काय नेमके विचार चालू असतील आणि मग तो आपण निर्णय घेऊ शकतो किंवा समोरच्याला सांगू शकतो. पण हे प्रत्येकालाच जमेल असं नाही आणि हे करण्यासाठी आधी स्वतःच्याच प्रॉब्लेम मधून आपण बाहेर आलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे स्वतःचे निर्णय घेताना नेहमी शांतपणा खूप महत्वाचा. मी सगळ्यात आधी शांतपणे बसून स्वतःच्या सगळ्या गोष्टींचा निर्णय घेण्यासाठी शांतपणे बसून त्या गोष्टींवर विचार करणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मी म्हणेन की एक सक्सेस आहे माझ्या आयुष्याचा की मी ही गोष्ट शिकले. दुसरी गोष्ट म्हणजे आपण या गोष्टींचा विचार कशासाठी करावा लागतो, कारण आपल्याला भीती असते मनात
की हे केलं तर बिझनेस सुरू करायचा आहे, मी हा व्यवसाय केला आणि नाहीच चालला तर काय, की आता उद्या हे कोरोना संपलंच नाही तर कसं काय. तर असं नाहीये. याबद्दलची काळजी तुम्ही अजिबात करू नका, कारण कित्येक 100 वर्षांपूर्वी हे रोग आलेले आहेत आणि गेलेले आहेत आणि काही काळानंतर ते गेलेत, तसा हाही जाणार आहे. त्यामुळे या गोष्टीबद्दल तुम्ही खरंच मनात कुठलीही शंका बाळगू नका. निसर्ग आपल्याला खूप गोष्टी शिकवतो, त्या शिकण्याचा आपण प्रयत्न करूयात. म्हणजे अगदी सोपी गोष्ट आहे. आपलं शरीर आज खाल्लेलं अन्न पूर्णपणे पचवून बाहेर काढल्याशिवाय आपण उद्या जेवत असलेल्या खात असलेल्या अन्नाचा आपल्याला आनंद मिळणार नाही किंवा त्याचे फायदे आपल्याला तेवढे मिळू शकणार नाही. तसंच आहे भूतकाळामधली जी ओझी आहे, ती भूतकाळामधली ओझी जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे सोडत नाही तोपर्यंत आयुष्याचा नव्याने विचार आपण करू शकत नाही. आणि ही गोष्ट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एकतर ऍक्सेप्टन्स खूप महत्वाचा. मान्य करा. माझ्या आयुष्यात पण मी बऱ्याचदा असे निर्णय घेतलेले आहेत आणि सगळेच बरोबर होते असं नाही. बऱ्याचदा मी चुकलेली पण आहे, पण मी तो निर्णय घेतलेला होता, स्वतःच्या मनाने पूर्ण विचार करून घेतलेला होता. पण तेव्हा अनुभव गाठीशी नव्हते किंवा सांगणारं समजावणारही कुणी नव्हतं, म्हणून बऱ्याचदा चुकलेही निर्णय. पण आणि त्यासाठी मी त्यानंतर हेही सांगते की त्यानंतर काही काळ मला असं खूप वाटायचं की चुकले मी आयुष्यामध्ये किंवा असं नको करायला नको होतं मी, किंवा आता काय करायचं पुढे. आणि तिथे आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दुसरा टप्पा म्हणजे मला समजलेली दुसरी गोष्ट की माफ करणं. आयुष्यामध्ये माफ करणं खूप महत्वाचं आहे. आणि इतरांना माफी आपण एक वेळ करू शकतो, पण इतरांपेक्षा स्वतःला माफ करणं हे आयुष्यात खूप खूप जास्त महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपल्या घेतलेल्या निर्णयावरती आपल्याला असं वाटतं की माझे खूप निर्णय चुकलेत, मी असं करायला नको होतं, आणि आपण ती गोष्ट मनात कुठेतरी ठेवतो. आणि तसाच कुठला तरी प्रसंग पुन्हा जरी आयुष्यात आला ना की आपल्याला ती गोष्ट पुन्हा डोकावून बाहेर येते आणि म्हणते की इथे आपण चुकतोय आणि पुन्हा आपण ती गोष्ट नाही करू शकत. किंवा कुठल्याही प्रकारे गोष्टीचा निर्णय घेताना आपल्याला सतत ती गोष्ट अशी भेडसावत राहते आणि मागे मागे राहते की नाही आपण निर्णय नीट घेत नाही, आपण चुकतो. पण तसं खरंच नाहीये. हे त्यासाठीच आहे की आपण आपल्याला माफ नाही केलंय. ऍक्सेप्ट करा, ठीक आहे चूक झाली माझी, इथून पुढे मी अजून जास्त छान पद्धतीने विचार करेन. त्या चुकांमधून त्या अनुभवांमधून शिकलं नाही ना तर त्याचा काही उपयोग नाहीये. तर मला या गोष्टींचे खूप प्रश्न होते, माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या गोष्टी किंवा जो काही संघर्ष आपल्याला करावा लागतो ना त्याबद्दल मलाही खूप प्रश्न असायचे. माझ्याच बरोबर का, असं का, तसं का. मग तशी मी बरीचशी प्रॅक्टिकल व्यक्ती आहे. मला उगाच कुणीतरी काहीतरी सांगितलंय आणि हा मग सांगितले म्हणून करा असं शक्यतो माझ्याकडून नाही होत. तर बऱ्याचदा असं झालंय की कुंडलीच्या याच्यामध्ये पण नाही तुझं आयुष्यात असं आहे तसं आहे तसं आहे असं बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या गेल्या. काही जणांचे प्रेडिक्शन्स बरोबर असतात, काही जणांचा पूर्ण अभ्यास नसतो, वरवर नुसता अभ्यास असतो आणि सांगितलं जातं. पण त्यावरून समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यावर खूप बरे वाईट असे परिणाम होत असतात. म्हणून मी त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी स्वतःच अभ्यास सुरू केला. तर देवाच्या कृपेने आज मी ज्योतिषशास्त्र, टॅरो कार्ड्स, वास्तुशास्त्र या सगळ्या गोष्टींचा अभ्यास माझा झालेला आहे. आणि यामागे माझं एकच ध्येय होतं की काही वेळेला त्या निर्णयामुळे किंवा कुणाच्या तरी सांगण्यावरून आपण एखादा निर्णय घेतलेला असतो आणि त्या व्यक्तीचं जर ते प्रेडिक्शन बरोबर नसेल तर आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होत असतो. त्यामुळे आपण असं काहीतरी ज्ञान शिकावं जेणेकरून आपण लोकांसाठी काहीतरी चांगलं पुढे शिकवू शकू, मार्गदर्शन करू शकू त्यांच्या आयुष्यामध्ये. की एखादा निर्णय घेताना बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. तर मुळात ज्योतिषी कुणाचंही भविष्य बदलू शकत नाही ही पूर्णपणे खरी गोष्ट आहे, पण मार्गदर्शन नक्कीच करू शकतात की ही गोष्ट केल्याने कितपत फायदा होईल किंवा नुकसान होईल आणि त्याच्यावरून तुम्हाला रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे आयुष्यामध्ये एखादा निर्णय जेव्हा आपण घेतो तेव्हा तो निर्णय घेत असताना तो फुल अँड फायनल करण्याआधी एकदा त्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करणं खूप महत्वाचं आहे. जसं मी म्हणाले की कारण
रिव्हर्स कॅल्क्युलेशन करताना आपल्याला चांगले किंवा वाईट अशा दोन्ही गोष्टी दिसू शकतात. चांगली गोष्ट दिसली तर चांगलंच आहे ना, की तोच पॉइंट पकडून आपण जर पुढे गेलो तर आपला जास्त फायदा होईल. पण एखादी चुकीची गोष्ट आपल्या समोर आली तर आपण ती अवॉइड करू शकतो. ती कशा पद्धतीने वगळता येईल याचा विचार करू शकतो. त्यामुळे निर्णय घेतल्यानंतर फायनल करण्याआधी त्या गोष्टीचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करणं खूप महत्वाचं आहे आयुष्यात. हे माझ्या आयुष्यातलं एक महत्वाचं म्हणजे म्हणू शकतो की मला मिळालेली शिकता आलेली गोष्ट आहे. कारण प्रत्येक जण शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, फायनान्शियल दृष्ट्या कितपत सक्षम आहे हे प्रत्येकाच्या नशिबावर अवलंबून आहे. की तुम्ही आत्ता किती तुमच्याकडे पैसा आहे किंवा वेळ आहे, बुद्धी आहे. पण नेहमी लक्षात ठेवा की आपली जी कौशल्य आहेत त्या कौशल्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. आपल्याला रोजच्या आत्ताच आपण एक उदाहरण घेऊया की अशी आता गोष्ट चालू आहे, कोरोनाची गोष्ट चालू आहे आणि प्रत्येकाला हे झालं की काय आता करू, काय करायचं, खूप अडचणी आहेत, फायनान्शियल, मेंटली हे ते. मेंटलीचा तर प्रश्न येणार नाही, कारण मी तुम्हाला आता सांगितले की त्याची कारणं आहेत. ही घटना घडण्याची ठराविक कारणं आहेत जी आपण बदलू शकत नाही. ते आपल्या हातात नाही. तर आपल्या हातात काय आहे? आपण आनंदी राहणं, आपल्या घरातल्यांना आनंदी राहणं, जेणेकरून त्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह राहतील. नेहमीच चांगलं 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 होत राहील तर कंटाळवाणं होईल आयुष्य. कारण कसं आहे की आयुष्य जर सोपं असतं, त्याच्यामध्ये कुठलाच संघर्षच नसताना, तर हे आयुष्य एवढं सुंदर कधीच नसतं. आणि आयुष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आणि संघर्ष आहे ते आपलं व्यक्तिमत्व घडवत असतात. आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, चांगलं की वाईट, हे आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्याच्यामुळे आपण तसे बनतो आणि मग आपलं व्यक्तिमत्व ते ठरतात. त्यामुळे आयुष्यात आलेल्या अडचणी ह्या आपल्या फायद्याच्या असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. फक्त आपल्या हातात काय आहे आणि आपल्याला कोणती गोष्ट करणं गरजेचं आहे ते म्हणजे त्यावेळी योग्य निर्णय घेणं, योग्य दिशेने पावलं टाकणं. कारण कुठलीही गोष्ट असू दे जगात, ती गोष्ट ऐकणे, ती गोष्ट समजून घेणे आणि ती गोष्ट आपल्या आयुष्यात रोजच्या जगण्यामध्ये आणणे, या तिन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत. आणि जेव्हा या तिन्ही गोष्टी कंप्लीट होतील तेव्हा तुम्ही पूर्णपणे सक्षम होता त्या गोष्टीसाठी. त्यामुळे मला असं वाटतं की कुठली गोष्ट तुम्ही अशी करू नका की मला करायचं होतं पण राहून गेलं. कारण न करण्याची आपल्याकडे खूप कारणं असतात आयुष्यात, की मला ही गोष्ट करायची होती पण ह्याच्या या गोष्टींमुळे मी केली नाही. आणि पण कितीही कारणं असू देत, पण मला ही गोष्ट करायची आहे. तर तो पण आधी आहे वाक्याच्या की नंतर आहे वाक्याच्या, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला खूपदा असं झालं की मला बिझनेस करायला किंवा व्यवसाय मला करायला खूप आवडतो. त्यामुळे सुकन्या महिला गृह उद्योग या संस्थेचा मी म्हणजे संस्थेची स्थापना केली आणि त्याच्यामधून काय करावं, तर मला फूड रिलेटेड या सगळ्या गोष्टी म्हणजे आयुष्यामध्ये मला ज्या गोष्टी महत्वाच्या दिसल्या माझ्या रोजच्या आयुष्यात, की स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे. स्त्रिया, माझ्यासारख्या बऱ्याच मुली स्त्रिया जगात असेल, त्यांना काहीतरी काम हवंय, आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. तर ह्या बऱ्याच गोष्टी, या सगळ्यांचा एकत्रित विचार करून मग मी या संस्थेची स्थापना केली, जेणेकरून मला हव्या असलेल्या अनेक गोष्टी त्या एकाच गोष्टीतून साध्य होतील. म्हणजे स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहता येत आहे, लोकांना स्वच्छ घरी बनवलेलं आणि हेल्दी असं काहीतरी खाणं पिणं मसाले आपण प्रोव्हाइड करतोय, ती एक दुसरी गोष्ट होतीये. तिसरी गोष्ट, एक छान संस्था इथे स्थापित झाली आहे ज्याचा सगळ्यांना फायदा होतोय. चौथी, त्यातून पैसाही मिळतोय. तर ह्या 4 गोष्टी एकाच वेळी होत आहेत. आणि मी जेव्हा माझ्या पत्रिकेचा वगैरे अभ्यास केल्यानंतर म्हणजे मी नेहमी आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचा प्रश्न असतो, प्रत्येकालाच असतो, की आपण या आयुष्यामध्ये किंवा आपल्या या जगामध्ये जन्म कशासाठी झाला. प्रत्येक जण स्वतःला एक प्रश्न विचारत असतो आतून, डायरेक्टली, इनडायरेक्टली किंवा वेगवेगळ्या पद्धतीने. आता
जेव्हा तुम्ही थोडे सात्विक विचारांचे असता तेव्हा नेमका कशासाठी आपला या जगामध्ये जन्म झालाय, या टोनमध्ये तुम्ही स्वतःला प्रश्न विचारत असाल. जर तुम्ही त्रासलेले आहात, कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहात, तर माझ्याच बरोबर का, मीच का हे सगळं करायचं, कारण तुमचा त्या गोष्टीसाठी जन्म झालेला आहे. किंवा एखादे वयस्कर माणसं असतील किंवा काय आयुष्यात लिहून ठेवलंय कोण जाणे, म्हणजे पद्धत वेगवेगळ्या आहेत. मग नेमकं आयुष्यात काय होणार आहे हा प्रश्न तर प्रत्येकालाच पडलेला असतो. तर ह्यासाठी, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मला असं वाटतं की आपण स्वतःला खूप ओळखलं पाहिजे, स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण जेवढं स्वतःला ओळखतो ना तेवढं इतर कुठलीच व्यक्ती आपल्याला ओळखू शकत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही म्हणजे छोट्या छोट्या हिंट्स असतात ज्या मला खरंच मिळाल्या माझ्या आयुष्यात, की एखादी छोटीशी कुठली तरी चांगली गोष्ट जेव्हा आपण करतो ना तर त्या गोष्टीतून मिळणारा आनंद प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो, अगदीच वेगळा. एखादी स्पर्धा जिंकल्यावरती आनंद मिळत असेल, एखाद्याला दुसऱ्यासाठी काहीतरी निस्वार्थीपणे केलेल्या गोष्टीतून आनंद मिळाला असेल, एखाद्याला आपलं ज्ञान दुसऱ्यापर्यंत पोहोचवताना आनंद मिळत असेल, एखाद्याला लोकांना जेवण करून वाटणं यामध्ये आनंद मिळत असेल. प्रत्येकाला वेगवेगळा आनंद असतो. एखाद्याला आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये जेव्हा तो सक्सेसफुल होतो खूप, तेव्हा त्याला आनंद मिळत असेल. तर आपल्याला ज्या गोष्टीमध्ये एक आनंद मिळतो ना, ज्याच्यामध्ये अगदी म्हणतो ना आपण की स्वार्थ नसलेला असं एक निस्वार्थ समाधान आपल्याला असतं, ज्याची अजिबात कुणाशी तुलना होऊ शकत नाही. तर ती गोष्ट जेव्हा तुम्हाला जाणवते ना तेव्हा त्या गोष्टीसाठी तुमचा जन्म झालाय ही आपल्याला हळूहळू ओळखत पुढे जायचंय. तर तसं मला आयुष्यात छान काहीतरी गोष्टी करायच्या आहेत आणि त्या रिलेटेड विथ फूड आणि समाजकार्य. म्हणजे अन्नदान आणि समाजकार्य या दोन गोष्टी माझ्यासाठी प्रचंड समाधान आणि आनंद देणाऱ्या आहेत. मग त्याच्या पुढे म्हणजे मग माझं रिव्हर्स कॅल्क्युलेशन सुरू होतं तिथे. जसं मी तुम्हाला म्हणाले की मला खूप मनापासून समाजसेवा करायची आहे आणि अन्नदान करायचं आहे, हे माझ्या आयुष्यातलं ध्येय आहे. म्हणजे माझा यासाठी जन्म झालाय हे मला माहितीये. आणि हे नंतर अर्थातच कुंडली आणि या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतर पण मला तेच उत्तर मिळालं. पण ते एक शास्त्रानुसार केलेल्या अभ्यासातून मिळालेलं उत्तर आहे आणि हे माझ्या स्वतःच्या विचारांमधून मिळालेलं उत्तर आहे, मेडिटेशन्स मधून मिळालेलं उत्तर आहे. पण ते दोन्ही उत्तरे मॅच झाली आणि त्यामुळे मला अजून जास्त आनंद झाला की हो, म्हणजे या गोष्टींसाठी माझा जन्म झाला. त्याबरोबर बाकीच्या गोष्टी ज्या होत राहतील त्या नशिबाने, कर्मानुसार जे काही माझ्या प्रारब्धात लिहिलेलं आहे ते होत राहीलच. पण मूळ ध्येय आहे की अन्नदान करणं आणि लोकांसाठी समाजसेवा करत राहणं आयुष्यभर. यासाठी माझा जन्म झालाय हे मला कळलं. मग त्याचे रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स. आता अन्नदान लोकांना जरी मी मनापासून देत असले तरी ते मला फुकट नाही मिळणार आहे. त्यासाठी काम करावं लागेल आणि ते काम करण्यासाठी मला मेहनत करावी लागेल. मग त्याच्यासाठी मला आता जर मी एकाच माझ्या त्या रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स मध्ये माझ्या लक्षात आलं की अभिनय हे क्षेत्र असं आहे की आज काम आहे, उद्या नाही, परवा परत असेल, नंतर असेल की नाही माहिती नाही. आणि शिवाय जरी तुम्हाला काम मिळत गेलं तरी शेवटी वयाला आणि ह्या सगळ्या गोष्टींना तिथे मर्यादा आहे. कारण जोपर्यंत तुम्ही छान दिसताय तोपर्यंत तुम्हाला थोडेफार लीड रोल्स मिळतील. त्यामध्ये पण जर काही कंडिशन नसेल आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टींमधून जाण्याची तयारी असेल किंवा नसेल, हा खूप गोष्टी येतात. ते रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स मध्ये तुमच्या लक्षात येईल की मी याच गोष्टीवर जर विसंबून राहिले तर मला हवा तसा पैसा तिथून मिळणार नाही आणि तो नाही मिळाला तर मला हवं तसं समाजकार्य किंवा अन्नदान मी पुढे करू शकणार नाही. मग काय करता येईल? मग एकतर तिथेच मला मग त्यांच्या नियमांनुसार काम करावं लागेल, जे मला आयुष्यात कधीच मान्य नाही आणि नसणार आहे. की माझ्या चौकटीमध्ये बसणारे प्रोजेक्ट्स जे मला त्याची गोष्ट आवडेल, तिथली लोक आवडतील आणि चांगली माणसं असतील, असेच प्रोजेक्ट मी करेन. मग भले मला कमी काम मिळालं तरी चालेल, ही त्याच्याबरोबर असलेल्या पॉसिबिलिटीजची मानसिक तयारी पूर्णपणे ठेवलेली आहे. अशा वेळी या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतरच आपण
म्हणजे निर्णय घेऊ शकतो. मग त्याला पुढे आपण पर्याय काढतो. मग पुढे त्याच्या पुढचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स काय तर त्यानंतर मग मी त्यावर विचार करायला सुरुवात केली की म्हणजे मला फक्त या एकाच व्यवसायावरती अवलंबून राहता नाही येणार. मला त्याला काहीतरी पर्याय शोधावा लागेल. कारण उद्या जर काम नाही मिळालं तर म्हणजे त्या ध्येया व्यतिरिक्त माझ्या रोजच्या आयुष्यात लागणारा खर्च सुद्धा मला बघायचा असतो. त्यामुळे मग त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळे बिझनेस कुठले होते. मग तेव्हा मी ज्वेलरीचं मॅन्युफॅक्चरिंग करणं सुरू केलं. बऱ्याच गोष्टी मी तोरण बनवणं, सीझन वाईज ज्या ज्या गोष्टी असतात, कारण माझ्यामध्ये ती कला होती. मला त्यासाठी दुसऱ्या कोणावरती विसंबून राहण्याची गरज नव्हती. त्यामुळे हे सगळे पर्याय मी निवडले आणि त्याच्यातून माझा इन्कम सोर्स सुरू झाला. त्यामुळे मला फक्त या गोष्टीवर विसंबून राहण्याची गरज पडली नाही. त्यामुळे कुणाच्याही नियमांमध्ये राहून त्यांच्या पद्धतीने काम करण्याचीही मला गरज कधी पडली नाही. आणि ते करत असताना माझ्या वेगवेगळ्या गोष्टी अजून जास्त डेव्हलप होत गेल्या आणि छानपैकी त्यामधून मला एक पैसा मिळत गेला. आणि मग तेव्हा माझ्या कुवतीप्रमाणे आम्ही सुरुवातीलाच काही खूप जणांना सगळं काही करता येत, सगळ्यांसाठी करत आले असं नाहीये. पण आपण म्हणतो की घरापासून सुरुवात करायची. घरातल्या काही नातेवाईकांना किंवा शेजारी इकडे तिकडे ज्यांना जशी जशी मदत लागेल ती जर माझ्या कुवतीमध्ये बसत असेल तर मी नक्कीच त्यांना मनापासून मदत करते. आणि आत्ताच्या गोष्टीमध्ये आता ती पुढे हळूहळू वाढत गेली. मग मी वेगवेगळ्या प्रकारे मग आता शुचिकृत्य फाउंडेशन म्हणून स्वतःचं फाउंडेशन पण आम्ही उघडलेलं आहे. आम्ही 7 जण एकत्र आहोत त्याच्यामध्ये. तर ध्येय माझं जे होतं समाजकार्य करणं हे होतं. त्यासाठी मी रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स करून की मग मला संस्था स्थापन करावी लागेल, मग त्याच्यामध्ये मला पुढे जावं लागेल, मग त्यासाठी 7 जण लागतील, मग ती मेहनती हवी, ती स्वतःचं काम करून सुद्धा या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी स्वइच्छेने बिना कुठले पगार न घेता मदत करणारी हवीत. या सगळ्या गोष्टींचा शोध सुरू झाला आणि ते सहज नाही मिळत. मी जवळपास 10 वर्ष या गोष्टींचा विचार करत होते आणि मग एक आणि मग मी आपण म्हणतो ना की हेरून ठेवतो आपण तसं की हा ही व्यक्ती तशी आहे. तर जेव्हा पण आपण फाउंडेशन काढूत ना तर या व्यक्तीला आपण नक्की घ्यायचं असं डोक्यात ठेवत ठेवत ती 7 माणसं मिळायलाच मला 8 ते 9 वर्ष लागली. आणि आता 1.5-2 वर्षांपूर्वी ते कागदावरती फाउंडेशन आलंय जेणेकरून सगळ्या गोष्टींचा पाठिंबा सरकारकडून सुद्धा मिळेल. कारण सुरुवातीला मी माझ्या कुवतीप्रमाणे करायचे सगळ्या गोष्टी. तर पण कुठेतरी सरकारचा किंवा कागदोपत्री पाठिंबा हा प्रत्येक गोष्टीला लागतो. जसं आपण व्यवसाय जरी करायचं म्हटलं तरी त्याचं रजिस्ट्रेशन आणि या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे या गोष्टी कुठल्याही तुम्ही क्षेत्रात जा, तुम्ही देशासाठी कार्य करत असाल किंवा देशाकडून घेत असाल किंवा काहीही करा, ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे कागदपत्र सगळ्या गोष्टी करणं महत्वाचं असल्यामुळे त्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडण्याची तुमची जी पद्धत असेल, मग तुम्हाला नोकरी करायची असेल, शिक्षणामध्ये पुढे अजून जायचं असेल, व्यवसाय करायचा असेल, कुठलीही गोष्ट असेल, निर्णय घेताना त्याच्याबद्दल येणाऱ्या सगळ्या गोष्टींचा एकदा पुनर्विचार करा, उलट पुनर्विचार करा. आणि तो करत असताना तुम्हाला येणार असल्या म्हणजे ज्या गोष्टींचा सामना तुम्हाला करावा लागणार आहे, अडचणी ज्या तुमच्या आयुष्यात येणार आहे, त्या गोष्टींचा सगळ्या बाजूंनी विचार करत राहा. तेव्हा तुम्हाला अगदी योग्य निर्णय घेता येईल याची मला नक्कीच खात्री वाटते. आणि जरी त्यातून एखादा दुसरा व्यक्ती असा असेल की नाही तेव्हा जमलं हे करायला, हरकत नाही. ती आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला शिकवण्यासाठी घडलेली घटना आहे असं समजा. पुढच्या वेळी पुन्हा त्या गोष्टीचा पण विचार करा आणि ती गोष्ट करा. बऱ्याचदा असं होतं की माझा काय मोठा बिझनेस करायचा असेल तर फायनान्शियल सपोर्ट नाही, हे नाही, मग असा व्यवसाय निवडा ज्याच्यामध्ये तुमचं कौशल्य. आता व्यवसाय निवडायच्या पद्धती खूप वेगवेगळ्या आहेत मुळात, की कमी खर्च लागून म्हणजे इन्व्हेस्टमेंट कमी आहे आणि पटकन सेट होईल असा, हे वेगवेगळे निर्णय घेण्याची पद्धत आहे. म्हणजे काही जण असा विचार करतात की ही आत्ता जास्त लागणारी गोष्ट आहे, की ही सगळ्यात सर्रास आत्ता लोकांना पाहिजे, मग ते पटकन चालू करूया. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे एवढे पैसे आहेत ना, एवढ्या पैशात जे होईल ते करूया. पण तुम्हाला त्या
चा मनापासून किती आनंद होतोय ही गोष्ट पण तेवढीच महत्वाची आहे. कारण एखाद पैसे मिळवण्यासाठी का असेना, जर ती गोष्ट तुम्हाला आनंद देणारी नसेल तर ती फार काळ टिकू शकत नाही. त्यामुळे ओव्हरऑल मला असं वाटतं की कुठल्या तरी एका पर्टिक्युलर गोष्टीवरती न बोलता सगळ्याच बाजूंनी विचार करून तुम्ही विचार करा तुमच्या गोष्टीचा, असं मी नक्कीच सांगेन. कारण बऱ्याचदा असं होतं की लोक स्वतःचा अनुभव सांगतात, मी असं केलं किंवा मी तसं केलंय. पण मला असं वाटतं की प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत आणि तो मनुष्य त्याच्या आयुष्यात होणाऱ्या गोष्टींबद्दल जास्त चांगल्या पद्धतीने विचार करू शकतो. कारण छोट्या छोट्या अडचणी ह्या त्याला फेस कराव्या लागतात, ह्या त्याला त्याच्या सामोरं जावं लागतं, संघर्ष करावा लागतो. त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी मला फक्त इतकंच सांगावं लागेल की आनंदी राहा. कुठलीही गोष्ट कारणाशिवाय आयुष्यात होत नाही. ते कारण समजावून घ्यायचा प्रयत्न करा. एकदा कारण समजलं की तुमच्या डोक्यातले प्रश्न उत्तर कमी होतील. प्रश्न उत्तर कमी झाली की ताण कमी होईल. ताण कमी झाला की तुम्ही चांगल्या आपल्या आयुष्यात आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा विचार करा आणि त्या असलेल्या गोष्टींमधून आपण पुढे कसे जाऊ शकतो, कशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्याला दिशा देऊ शकतो, या गोष्टीचा आपण विचार करू आणि त्यातून 100% तुम्हाला योग्य उत्तर मिळेल. त्या उत्तराचा तुम्ही पुन्हा जसं मी मगाशी म्हणाले की सविस्तर पुनर्विचार करायचा, उलट तपासणी आपण म्हणतो ना, की आपल्या निर्णयाची उलट तपासणी करायची. त्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे दोन्ही गोष्टी समोर येतील. नकारात्मक गोष्टी कशा बाजूला काढू शकतो, सकारात्मक गोष्टीचा जास्त कसा त्याच्यामध्ये प्रभावित करून पुढे किती जास्त नेऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि स्वतःचा निर्णय स्वतः घ्यायचा. यानंतर जो काही रिझल्ट येईल त्याला आनंदाने सामोरं जायचं. कारण तो तुम्ही घेतलेला निर्णय आहे, तुमच्या विचारांनी घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये इतर कोणाला ब्लेम करायची गरज नाही आणि तुम्ही स्वतःलाही कधीही ब्लेम या गोष्टींसाठी करू नका. कारण तुम्ही आयुष्यात चुकताय म्हणजे तुम्ही काहीतरी करताय. जो माणूस आयुष्यात कधीच चुकत नाही तो काही करतच नसतो, तो एकच ठिकाणी बसून असतो किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये इंटरेस्ट नसतो. अशा जगण्याला काहीच अर्थ नाहीये. चुकली तरी हरकत नाही, पण आयुष्यामध्ये काहीतरी निर्णय घ्या, काहीतरी करा. कारण प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कळणार कसं की आपण बरोबर होतो की चुकीचं होतो. त्यामुळे प्रयत्न नेहमी करत राहिले पाहिजेत. जसं मी म्हणते की त्या अडचणींमुळेच तुमचं व्यक्तिमत्व घडेल आणि तुमचं व्यक्तिमत्व जे आहे हे तुमच्या आयुष्यासाठी प्रेरणा असते. तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही स्वतःच प्रेरणा असू शकता. त्यामुळे हे सगळं जर करायचं असेल ना तर फक्त शांतपणे निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे. कारण परिस्थिती अशी आहे की सगळीकडे आपण तेच 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 बघतोय आणि त्या गोष्टी हॅमर होऊन सारख्या सारख्या त्याच गोष्टींचा विचार करून त्रास होतो. त्यापेक्षा त्याचं कारण तुम्हाला कळलंय ना की हे निसर्गाची गोष्ट आहे, त्याचा निर्णय आणि त्याला ती गोष्ट वेळ हवी ती देणार आपण. आता लक्षात घ्या, उद्याचं ग्रहण झालं की महिनाभर ही गोष्ट पुन्हा वाढेल. ग्रहणाचे इफेक्ट असतात ते शास्त्रानुसार. तुम्ही म्हणजे ज्यांचा विश्वास असेल ते ठेवू शकतात, नसेल तर काही हरकत नाही, काही फार हे नाहीये आणि नंतर ते कमी होणार आहे. मग त्यातून आता पॉझिटिव्ह काय बघायचं की ठीक आहे 2-3 महिने आपण जे काय आराम केला, पण आपल्याकडे आता फक्त 1 ते 1.5 महिना हातात आहे. त्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपल्याला छान निर्णय घ्यायचा की आपण पुढे आता कसं आणि काय करायचंय. तर त्यासाठी आपण शांतपणे लिहून काढा पेपरवर सरळ. एखाद्या गोष्टी त्रास होत असेल ना, कागदावर लिहून काढायचा आणि तो पेपर फाडून टाकायचा, जाळून टाकायचा, जेणेकरून ती गोष्ट मनातून निघून गेली. काही नाही त्यात. करत असलेल्या गोष्टी लिहा, त्या करणार असलेल्या गोष्टी, मग त्यातून आपल्याला कळतं ही करायची नाही करायची, काही हरकत नाहीये. शांतपणे विचार करा, सगळ्या बाजूने विचार करा आणि मग निर्णय घ्या. अशक्य अशी कुठली गोष्ट जगामध्ये नाहीये. विचार करायच्या पद्धतीवर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात आणि आपल्या अडचणी दुसऱ्यांना सांगून त्यांच्याकडून त्याच्यावरती मार्गदर्शन घेऊन कितपत ते त्या गोष्टी सक्सेसफुल होतील
याचा कुठलाच म्हणजे म्हणतो ना की आधार नाहीये किंवा सक्सेसचा रेशो आपल्याला माहिती नाहीये. कारण मग उद्या आपल्याला आपल्यासाठी तेवढं सोपं होतं की तू सांगितलंस म्हणून केलं आणि असं झालं, पण असं नसतं. ऐका सगळ्यांचं. आपण म्हणतो ना ऐकावे जनाचे करावे मनाचे. ऐकून घ्यावं तर जर कुणाला सवय असते तशी ऐकून घ्या, पण निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय स्वतः घ्या. आणि बऱ्याचदा असं होतं की घरातली लोक त्या निर्णयाच्या विरोधात असतात, अगदीच मान्य आहे मला. मग अशा वेळी तुम्ही त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न करा की या गोष्टीतून चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय आहेत. संवाद खूप महत्वाचा आहे. मग तुमच्या घरच्या लोकांशी असू देत, व्यवसायाच्या ठिकाणी असू देत, एखादी गोष्ट नसेल समजत विचारून संवाद साधून त्या गोष्टी समजून घेतल्या तर त्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने करता येतील. आज सुद्धा संवादामुळेच त्या गोष्टीमुळेच मला तुमच्याशी बोलता येत आहे. आणि खरं सांगू तुमच्याशी बोलता बोलता मला अजून काही गोष्टी अशा जाणवत आहेत की ज्या कदाचित मला आधी जाणवल्या नसतील. की मी कुणीही समोर नसताना फक्त तुम्ही माझ्याशी बोलताय हा विचार करून तुमच्याशी मी कंटिन्यू एवढ्या वेळ बोलतेय, कुठल्याही गोष्टीचा विचार न करता. कारण ह्या गोष्टी उपजत आलेल्या आहेत. या गोष्टी अशा नाहीये की कुठल्या तरी रायटरनी आम्हाला, लेखकांनी डायलॉग्स लिहून दिलेत आणि पाठांतर करून आम्ही तुमच्याशी बोलतोय. हा तो विषय नाहीये. कारण तिथे 2-3 डायलॉग फार तर 1 पान, त्याच्यापेक्षा जास्त कुणी कंटिन्यू बोलू शकत नाही. तर इतर कुणी सांगितलेल्या गोष्टीचं असं होतं की तेवढ्यापुरतं ती मर्यादित असते. पण जेव्हा तुम्ही स्वतः उभे राहाल स्वतःसाठी तेव्हा तुम्ही न थांबता पुढे जाल. त्यामुळे मला आजच्या या प्रेरणेचा प्रवास या गोष्टीमध्ये असंच सांगायला आवडेल की तुमची प्रेरणा ही तुम्हाला स्वतः कडूनच मिळेल, तुमच्या निर्णयामधून मिळेल. त्यामुळे तुमच्या प्रेरणेचा प्रवास तुम्ही स्वतः लिहा. तुमच्या प्रवासासाठी तुम्ही स्वतः प्रेरणा बनून स्वतःच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. कुठलाही निर्णय घेताना त्याचे चांगले आणि वाईट हे दोन्ही परिणाम विचारात घ्या. त्याशिवाय तो निर्णय घेऊ नका. त्या निर्णयाचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन पण करा. काही निर्णय तुम्ही आता बघितले असतील, सुशांत सिंग राजपूत वगैरे, की त्यावेळी म्हणजे आम्ही त्यांच्या पत्रिकेचा पण अभ्यास केला की ती वेळ खूप मानसिकदृष्ट्या त्यांच्यासाठी वाईट होती त्यांच्या पत्रिकेनुसार. पण त्यामध्ये, कारण शेवटी कसं असतं आपल्या आयुष्यात कर्मानुसार जे प्रारब्धामध्ये आपले जे नशीब लिहून आले ते सहजासहजी बदलता येत नाही. ते जर बदलायचं असेल तर तेवढ्याच तोड आपल्याला दुसरं काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं. म्हणजे की जर मला माझी ही सवय जी चुकीची असेल ती मोडायची असेल तर ती सवय आपल्या अंगवळणी पडण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. कारण ती आपली विचार करायची पद्धत नसते, वागण्याची पद्धत नसते आपल्या आयुष्यात. आणि आयुष्यात आपल्याला जेव्हा त्या गोष्टीची जास्त गरज पडते ना, म्हणजे एखाद्याला खूप राग येतो, एक छोटंसं उदाहरण सांगते की एखाद्याला खूप राग येत असेल आणि तो ठरवतो की आता मी आजपासून चिडणार नाही. पण ही गोष्ट त्याच्या सवयीमध्ये जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग होत नाही. जेव्हा तो खूप चिडलेला असतो, एखाद्या गोष्टीचा त्याला राग आलेला असतो की पटलेली नसते, तेव्हा ती गोष्ट डोक्यात असणं खूप गरजेचं आहे की मला चिडायचं नाहीये. आणि हे जेव्हा 1000 वेळा होईल तेव्हा त्याला हळूहळू सवय व्हायला सुरुवात होईल. 1दा-2दा होऊन नाही चालत. त्यामुळे तिथे ती जी मनस्थिती आहे रागाची आलेली, तो चिडचिडेपणा, त्या क्षणाला शांत व्हायचं असेल तर ती गोष्ट तिथे त्या क्षणाला आठवणं, गरज असताना, हवं असताना ती गोष्ट खूप महत्वाची आहे. त्यामुळे आत्ताचा जो काळ आहे कोरोनाचा, तेव्हा सगळ्यांनी शांतपणे विचार करणं, आपल्या घरातल्यांची काळजी घेणं हीच आत्ता सगळ्यात महत्वाची गरज आहे. आणि हीच आत्ता आपण सगळ्यांनी केली पाहिजे. आणि आपल्या इथून पुढच्या प्रवासासाठी काय निर्णय आपण घ्यावेत हे शांतपणे विचार करायचे. एखादी गोष्ट पटत नसली ना त्याच्या मागची कारणं शोधायची, पटली की तरी त्याच्या मागची कारणं शोधायची. कारण कळलं की आपण पटकन, जसं आपण म्हणतो संदर्भासहित स्पष्टीकरण, जे आपण अभ्यासामध्ये आपल्याला त्याचा संदर्भ मिळाला ना की ह्याच्यामुळे हे होतंय, अच्छा म्हणून झालंय ते, हे पटकन आपल्याला ऍक्सेप्ट होतं आणि हे शांत होतं डोकं आपलं. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे की त्याचा अर्थ समजून घ्या, ते आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करा, तसं वागायला सुरुवात करा. आणि
आय एम शुअर की खूप छान, अगदी फार फार तर महिना 2 महिन्याची गोष्ट आहे. त्याच्यानंतर हे सगळं हळूहळू कमी होणार आहे. पुन्हा आपण आपल्या आयुष्याला सुरळीतपणे सुरुवात करणार आहोत. त्यामुळे कितीही मानसिक ताण आला, तणाव आला तरी चुकीचे निर्णय घेऊ नका. जसं मी आता म्हणाले, सुशांत सिंग राजपूत उत्कृष्ट कलाकार, अभिनय चांगला, दिसायला छान, सगळ्या बाजूने सगळ्या गोष्टी होत्या, पण काही गोष्टींच्या दबावामुळे तो घेतलेला निर्णय चुकला. होऊ शकलं असतं कदाचित इथून पुढे त्याचं करिअर चांगलं नसतं, होऊ शकलं असतं चांगलं असतंही, पण त्यांनी दोन्हीही ऑप्शन कायमस्वरूपी बंद केले. त्यामुळे असं नका करू. आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट ही कायमस्वरूपी बंद नाही करायची. पर्याय नेहमी असतात, खूप दरवाजे असतात. एक बंद झाला दुसरा उघडतो. पण तेवढं शांतपणा, पेशन्स आपल्यामध्ये हवेत. ते जर तुम्ही डेव्हलप करणं, आत्ताच्या घडीला ते डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. आपलं कौशल्य काय आहे ते ओळखा, आपल्या चुकांमधून, अनुभवांमधून शिका, स्वतःला माफ करा, ऍक्सेप्ट करा, आपण असे आहोत, आणि कसं बनायचे ते ठरवा. हीच सगळ्यात मोठी आत्ताच्या घडीची प्रेरणा असेल असं मला तरी अगदी प्रामाणिकपणे जाणवतं. आणि तुम्ही एकदा ठरवलं ना की ह्या गोष्टी करायच्या आहेत, तुम्हाला 100% मार्ग सापडणार. माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे. आत्ताची गोष्ट सांगते, 2-3 महिने प्रत्येक जण आपल्या घरामध्ये बंद आहे. पण मी विचार केला की आपण आत्ता या गोष्टींमधून जातोय, पण ज्या लोक टेन्शनमध्ये असले की, जसं मी म्हणाले की बुद्धी खुंटते, विचार करायची पद्धत, विचारच थांबतात, अशा लोकांना यातून कसं बाहेर काढणार. म्हणून त्यासाठी आपण आता घराच्या बाहेर पडणं गरजेचं आहे. त्यासाठी मी घराच्या बाहेर पडले. मग रिव्हर्स कॅल्क्युलेशननी घराच्या बाहेर पडले तर हे होऊ शकतं, मला कोरोना होऊ शकतो, मग काय करायचं. मग त्याच्यासाठी काळजी घ्यायची. पूर्ण 12 तास पूर्ण कव्हर असायची मी, कडक उन्हात मध्ये सुद्धा. गॉगल आहे, ते पुढचं शिल्ड आहे, मास्क आहेत, हातामध्ये ग्लव्स घातलेले आहेत. एवढं सगळं घालून घराच्या रोज सकाळी बाहेर पडायचे 7:30-8 वाजता, आणि मला संध्याकाळी 9 ते 9:30 वाजायचे घरी परत यायला. त्याच्या मागचं कारण एकच की आत्ता मी माझ्यासाठी काही करू शकत नाहीये ना, की मी नाही आत्ता शूटिंगला जाऊ शकत आहे, नाही पैसे कमवू शकत आहे. तर निदान आत्ता ज्या लोकांना गरज आहे, म्हणजे गरजेची वेळ खूप महत्वाची. जसं तहान लागल्या असताना तुम्ही पाणी दिलं तर समोरच्याची तहान भागेल. जेव्हा खाऊन पिऊन पोट भरलंय त्याच्यासमोर अगदी तुम्ही पंचपक्वान्नाचं ताट ठेवा, तो टेस्ट करेल वगैरे, पण त्याला त्याचं महत्व नाही कळणार. महत्व तेव्हाच आहे जेव्हा समोरच्याला गरज असताना तेव्हा तुम्ही कराल, तेव्हा त्याचं महत्व जास्त आहे. आणि त्यासाठी आमच्या फाउंडेशन कडून पूर्ण ज्यांच्या घरी चूल आहे किंवा गॅस आहे, जे स्वयंपाक करू शकतात, शिजवून खाऊ शकतात, त्यांना आपण धान्य दिलं. आणि काही जण अशी होती की ती प्रवासात चालत असताना पोलिसांनी थांबवलेलं आहे एके ठिकाणी की तुम्ही प्रवास करू नका. अशी लोक एकत्र आलेली आहेत. अशी लोक ज्यांना घरी चूल वगैरेच नाहीये किंवा गॅसच नाहीये स्वयंपाक करण्यासाठी, कुठेतरी ते कामगार आहेत जे अडकले आहेत, अशा लोकांना तर शिजवायची पण सोय नव्हती. मग अशा लोकांसाठी आम्ही एके ठिकाणी पूर्ण ती गॅस वगैरे सगळ्या व्यवस्था करून आमचा पूर्ण ग्रुप आहे फाउंडेशनचा. तर रोज सकाळ संध्याकाळ 600 ते 800 माणसं, म्हणजे सकाळी 800 असायची, संध्याकाळी थोडी कमी असायची, तर 800 माणसं सकाळ संध्याकाळ तयार जेवण आपण देत होतो. तेव्हा आमचा जो आध्यात्मिक मठाच्या इथला ग्रुप आहे त्यांनी खरंच खूप म्हणजे कौतुकास्पद आहे की त्यांनी खूप मदत केली. माझ्या ओळखीमध्ये जेवढी लोक होते त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जेवढं होईल तेवढं करा. हा संवाद साधला गेला. जर मी त्यांना की असं कसं कोणाकडे मागायचं ना, असा जर मी विचार केला असता तर आज ती गोष्ट घडली नसती. संवाद खूप महत्वाचा आहे कुठल्याही गोष्टीसाठी, आणि त्या सगळ्यांना ही गोष्ट जाणवली जी मला त्यांनी बोलता बोलता बोलवली, आणि मी त्याच्यावर खरंच विचार केला की अशी गोष्ट आत्ताची वेळ अशी आहे की आपण घरातच बसून आहोत, घराच्या बाहेर पडू शकत नाही, पण अशामध्ये सुद्धा मला समाजकार्य करायचं होतं, अन्नदान करायचं होतं, लोकांसाठी काहीतरी चांगलं करायचं होतं, हे माझं ध्येय माझ्या डोळ्यासमोर होतं. म्हणून मी घराच्या बाहेर पडले आणि गोष्टी दत्त महाराजांच्या कृपेने सोप्या होत गेल्या.
पोलिसांनी स्वतःहून समोरून मदत केली. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन दिलं, इथे असं करा तसं करा. नशिबानी हॉटेल ज्यांचं स्वतःचं आहे किंवा जे शेफ आहे ज्यांना या सगळ्या फील्डमधली माहिती आहे, स्वयंपाकाची माहिती आहे, त्या लोकांनी पुन्हा एकत्र आले. अशी माणसं मिळत गेली. मग पोलिसांनी स्वतः तिथे जागा दिली की इथे सकाळ संध्याकाळ वाटायची गरज आहे, इथे काही माणसं आहेत, इथे त्या माणसांना जेवणाची गरज आहे. मार्गदर्शन मिळत गेलं आणि आपोआप ती गोष्ट झाली. ही गोष्ट खरं तर सांगायची नाही आहे, सांगण्यासारखी की मी लोकांसाठी मदत केली म्हणून. पण मी अगदी ताजं उदाहरण, आता या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण आपलं ध्येय गाठू शकतो आणि आपण ते करू शकतो याचं एक जिवंत आत्ताचं उदाहरण आहे म्हणून मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं. तर मला एवढंच म्हणायचं की ही पण वेळ जाणार आहे. काही म्हणजे आपण म्हणतो ना, हत्ती गेलाय, शेपूट राहिली आहे फक्त. त्यामुळे आता आपल्याकडे खूप कमी वेळ आहे, फक्त शेपटी एवढाच वेळ आहे. पॉझिटिव्हली विचार करा. त्यामुळे पुढे काय करायचं हा विचार करण्यासाठी आपल्याकडे आता कमी वेळ आहे. पॉझिटिव्हली त्या गोष्टींचा विचार करा, फेर विचार करा, उलट तपासणी करा, निर्णय घ्या आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आनंदी राहा. ही गोष्ट खूप महत्वाची आहे आयुष्यामध्ये, कारण आत्ताची जी वेळ आहे ना ती परत कधीच येणार नाही. त्यामुळे यातला आनंद घ्यायला शिका. याचं कारण पुढे येणारी वेळ कशी आहे हे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे असलेल्या वेळेमधला आनंद घ्या आणि आनंदी आयुष्य जगा. हेच मला वाटतं की सगळ्यात मोठं सांगणं असेल माझं तुम्हा सगळ्यांना. आणि पुन्हा एकदा मी यशवंत महाविद्यालय नांदेड यांचे आभार मानते की मला इथे संवाद साधण्याची तुम्ही परवानगी दिलीत आणि संधी दिलीत असं मी म्हणेन. आणि जर काही बोलण्याच्या ओघात चुकलं असेल किंवा कुणाला काही त्यातली एखादी गोष्ट पटली नसेल, आवडली नसेल, तर मी मनापासून त्यांची क्षमा मागते की कारण मी पण शिकती आहे. काही बोलण्याच्या ओघात चुकीचं तोंडून गेलं असेल तर खरंच मनापासून सॉरी. आणि पुन्हा एकदा धन्यवाद आणि खरंच आनंदी राहा. धन्यवाद.